नमस्कार, मी केतन शहा, सोलापूर विकास मंच सदस्य। सोलापुरातलं आपले जे मुलं मायग्रेट होऊन दुसऱ्या गावात जातात त्या कारणाने आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सोलापूरला IT पार्कची घोषणा केली होती। पण IT पार्कची घोषणा करून जागेसाठी त्यांनी होडगी रोड येथील 50 एकर जागा जलसंपदा विभागाकडनं MIDCला घेऊन द्यायची व MIDCने ती इमारत बांधायची असा निर्णय झाला होता। पण त्या निर्णयासाठी आम्ही आदरणीय माजी कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना भेटून सांगितलं की होडगी इथली जागा आपल्याला सूट होत नाही आहे, कारण की होडगी येथे ऑलरेडी फार दुर्गंधी येते कारखान्याच्या मळीची। त्याच्यानंतर कारखाना चालू असताना त्याची काजळी उडते सगळीकडं। त्याच्यानंतर पुढे NTPC कारखाना आहे, त्याच्यामुळे त्याचे हीट पण वाढते आणि त्याचप्रमाणे पुढे 6 सिमेंट कारखाने आहेत, त्याचंसुद्धा प्रदूषण तिथं होतं आहे। त्यामुळं आम्ही तो एरिया न करता, कारण की आत्ता जरा तुम्ही शासनाने 50 एकर जागा घेऊन तिथं बिल्डिंगा बांधल्या, पण इतर उद्योजक किंवा इतर बिल्डर येऊन जोपर्यंत तिथं बिल्डिंग बांधत नाहीत व IT पार्कचं स्वरूप मोठं होत नाही तर दुसरे बिल्डर तसल्या घाणीमध्ये येणार नाहीत। हे सर्व कल्पना आम्ही ज्यावेळेला 4 दिवसापूर्वी आदरणीय उद्योगमंत्री उदय सामंतजी सोलापूरला आले होते, त्यांनी उद्योजकाशी मीटिंग घेतली होती। त्या मीटिंगला आम्हालासुद्धा आमंत्रित केलं होतं। त्या मीटिंगमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की ती जागा योग्य नाही आहे, कारण की आसरा चौकामध्ये आत्ताच एवढं ट्रॅफिक कंजन्शन आहे आणि त्या जागेवर तुम्ही IT पार्क करायला निघालात, पण तिथं एकसुद्धा हायवे कनेक्टिव्हिटी नाही आहे, रिंग रोडची कनेक्टिव्हिटी नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विमानतळ विस्तारीकरण आता होऊ आलेलं आहे आणि विमानतळामध्ये नाईट लँडिंग चालू झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला उंच इमारती तिथं बांधले जात नाही आहेत आणि त्याला परवानगीसुद्धा मिळत नाही आहे। असे 5-6 कारणामुळं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हे होडगी रोडला करण्यापेक्षा आदरणीय खासदार वाघमारे मॅडम यांनीसुद्धा त्यांच्या पत्र दिलं की ही जागा योग्य नाही आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सजेस्ट केलेलं आहे की जिथे पुणा रोडवर हिरज साईडला किंवा MIDCच्या मागे किंवा जिथे 3 युनिव्हर्सिटी आहेत, आपली सोलापूर युनिव्हर्सिटी, अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटी, त्याचप्रमाणे MIT युनिव्हर्सिटी आणि सिंहगड युनिव्हर्सिटी, हे 3 युनिव्हर्सिटी तिथं आहे, डेंटल कॉलेज तिथं आहे आणि तिथं 100 एकर किंवा 50 एकर तुम्ही जागा घ्यावी। त्यामुळे इतर उद्योजक किंवा इतर बिल्डरसुद्धा तिथे येतील आणि मोठा हिंजेवाडीसारखा किंवा मगरपट्ट्यासारखा आपल्याकडे तिथं IT पार्क होईल। ह्या दृष्टिकोनातून आमचं म्हणणं होतं की होडगी रोड न करता ते करा। हा मुद्दा त्यांना आम्ही त्यांना पटवून सांगितल्यानंतर औद्योगिक मंत्र्यांनी ताबडतोब तो मुद्दा मान्य केला व ताबडतोब आमच्या पत्रावर लेटर देऊन त्यांनी सांगितलं की दुसरी जागा तुम्ही बघा, ही जागा योग्य नाही आहे। ह्या निर्णयाला आम्ही सर्व त्या सभागृहात जेवढे होते त्या सर्व उद्योजकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं आणि लवकरात लवकर ते IT पार्कचं काम सुरू करावं असं सांगितलं। त्याचप्रमाणे ड्रायपोर्टसाठी सुद्धा 90 एकर जागा घेण्याचा आदेश उद्योगमंत्र्यांनी दिला। ड्रायपोर्ट इथं झाल्यानंतर कंटेनर इथं येतील आणि इथून डायरेक्ट एक्सपोर्ट आपल्याकडे जे फळफळावं आहेत त्याचं एक्सपोर्टसुद्धा होईल, पण ड्रायपोर्टसुद्धा होण्याचे चान्सेस आहेत व IT पार्कसुद्धा लवकरच होईल अशी आशा करूया। सोलापूरचे जे नवयुवक एवढे मोठे इंजिनिअरिंग कॉलेजमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन आपलं गाव सोडून जातात। आता आपली लोकसंख्या 2011ला 9.5 लाख होती आणि आता 2026ला म्हणजे 15 वर्षानंतरसुद्धा आपली लोकसंख्या फक्त 50,000ने अंदाजे वाढेल असा अंदाज आहे। म्हणजे 10 लाख लोकसंख्या फक्त आपली वाढते 15 वर्षात। ही लाजिरवाणी गोष्ट आहे की त्याचं कारण आहे की आपल्याकडचे सगळे यंग मुलं मुली जे पोस्ट ग्रॅज्युएट झाले ते आपलं गाव सोडून जात आहेत। हे सर्व विचार करता IT पार्क आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केलं, त्याचं स्वागत करतो आम्ही। पण योग्य त्या जागेवर झाल्यानंतर सोलापूरचा विकास निश्चित होईल अशी आशा बाळगतो आणि ते निश्चितच आम्ही सर्व मागं लागून ते करून घेऊ। सोलापूरचे आता आमदारसुद्धा ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि ते सुद्धा आम्हाला मदत करतील अशी आशा बाळगूया आणि IT पार्क सोलापुरात लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा करूया। धन्यवाद।